जय जय राम पुंडलिक वरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. परवा दसऱ्याच्या दिवशी एक प्रश्न मला विचारला, त्याचं उत्तर देतो आणि मग आपला विषय सुरू करतो. प्रश्न असा आहे की म्हणाले, गवई असतो, मोठे मोठे गवई बरं का, त्यांची लहर सोडून द्या. ते एक म्हणजे चित्रकार किंवा गवई किंवा कलावंत हा लहरी असावा हे आपल्याला ठरवूनच गेलेलं आहे बरं का. हे नाही, तसं नाही म्हणत. पण ह्या मोठ्या मोठ्या गवळ्यांचं सुद्धा गायला बसले तर आवाज लागेलच असं नाही बरं का. ते आपलं मला एक गवई येतात दाप्य म्हणून, त्यांनी आपलं सांगितलं. म्हणजे मी दाप्य तुम्हाला माहिती आहे, मी असे दोनच गवई पाहिले म्हणाले की ज्यांना आ केला की आवाज लागला. एक म्हणाले बी पलुस्कर, म्हणजे पलुस्करांचे चिरंजीव, ते त्यांनी षड्ज लावलं की लागला. आणि दुसरी ही लता मंगेशकर. आपल्याला त्याचं काही कळत नाही, परंतु त्यांनी प्रश्न जो विचारला तो मोठा मोठा विचार. हे जसं म्हणाले त्यांचा आवाज लागेलच असं नाही, तसं म्हणाले नामाची तंद्री लागेलच अशी नाही. अरे यार म्हणा, वा खूप आहे का, तो नाम घेत असला पाहिजे या शब्दात नाही, त्याशिवाय कशाला बोलतोय तो. तेव्हा मी त्याला काय म्हटलं, त्याच्यात थोडस फरक आहे. तो फरक काय आहे, ते या आवाजाच्या पेटीवर अवलंबून आहे, देहावर अवलंबून आहे. गाणं हे आतमध्ये स्वर पुष्कळ आहे, आणि जर घसा बसलेला असला तर नाही का. अहो इतकं कशाला, एखाद्या माणसाला व्याख्यानाला बोलावं आणि आवाज बसला, आतमध्ये ज्ञान सगळं आहे पण बाहेर येत नाही ना. तेव्हा त्याची याची तुलना नाही. पण उदाहरण घेतलं, नामाचा संबंध सूक्ष्माशी आहे, आणि सूक्ष्म जितकं तितकं आपल्या हातात असतं. अगदी सोपं साधं उदाहरण देतो मी आपल्याला, की आपण इतके व्यवहार करतो, त्यामध्ये किती गोष्टी विसरतो की नाही आपण. अहो घरदार सुद्धा वेळ प्रसंगी विसरतो आपण, पण स्वतःला कधी विसरतो का. मी आहे हे भान नाही होतं का कधी. म्हणजे माझ्यामध्ये जे अत्यंत सूक्ष्म आहे ते असं काहीतरी आहे की ज्याला मला विसरताच येत नाही. किंबहुना परमार्थाची खूण अशी आहे, जे मी माझं नाही आहे ते विसरल्याशिवाय खऱ्या मीचं स्मरण मला होत नाही, अशी ती मौज आहे. तेव्हा नामाचे संबंध जितका माझ्या अंतरात्म्याशी येईल तितकं ते हुकमी होत जाईल, आणि देहाची काहीही परिस्थिती असली तरी नाम बरोबर चालेल. एक उदाहरण घ्या, तुम्ही समजा प्रवासाला निघाला आणि पुष्कळ स्टेशन पाहिली, लोक आले गेले, सगळं झालं, खिसा पाकिट कसं सांभाळता तुम्ही. तुमची बॅग सुद्धा जाईल, जोडे जातील, बेडिंगचं काही होईल, खिशातलं पाकिट कसं सांभाळता. असं व्यवहारामध्ये हजार तऱ्हेचे व्यवहार करून सुद्धा याचं नाम बरोबर घ्यायचं, ते सूक्ष्म झालं पाहिजे. आता आला प्रश्न, अरे शब्द वापरला, सूक्ष्म म्हणजे काय हो. जे इंद्रियाने पाहता येत नाही पण आहे त्याचं नाव सूक्ष्म. डोळ्याने पाहता येत नाही, कानाने ऐकता येत नाही, जिभेने चव घेता येत नाही, स्पर्श करता येत नाही, असं असून सुद्धा जे आहे ते सूक्ष्म. उदाहरण द्या, माझं मन आहे, आता ते सोडून द्या बरं का. काही उषा असतात ना, उषाला आभे असतात, गोड स्वप्ने, स्वीट ड्रीम्स. आता स्वीट म्हणजे गोड की नाही. आता गोड म्हणजे की नाही, याला कुणीतरी प्रेयसी भेटली स्वप्नामध्ये, ते गोड म्हणतात बरं का. हे का खरं गोड आहे, नाही का चाकता येत आहे, हे सिंबॉलिक साहित्य ठीक आहे. म्हणजे व्यवहारात जर ती भेटली तर जसं बरं वाटेल, तसं स्वप्नामध्ये भेटली तर बरं वाटतं, म्हणून गोड स्वप्न नाही का. आपली स्वप्न काहीतरीच असतात, पुष्कळला 5 दिवस देवाचं स्वप्न चुकून सुद्धा पडायचं नाही आपल्याला, आणि पडलं तर वाटेल खरं होतं का खोटं होतं. हे मुद्दा सांगण्याचं काय आपल्याला, की नाम हे मनासारखं. पण का हो, मन तरी खरं सूक्ष्म आहे का. नाही, मनाला देहाचा संबंध आहे. की एक रस्त्याने माणूस चाललाय, मी म्हणला राजीव गांधी आहे बरं का, आणि झोकाटे खातोय. तुम्ही काय म्हणाल, अरे सारा पिवट आहे, प्यायलेला आहे, बेहोश आहे. दारू ही काही मानसिक नाही, दारू बाटलीमध्ये पाणी आहे, तो प्यायला मनावरती परिणाम झाला होय ना. मन कसं आहे बघा, सूक्ष्म आहे खरं, पण खरं सूक्ष्म नाही.
मनुष्य घाबरला की त्याला शौचाला लागते. अजून आपण ही भीती म्हणजे असली विलक्षण आहे, त्याला की इंग्लिशमध्ये फिअर न्यूरोसिस, अँझायटी न्यूरोसिस असं म्हणतात. आणि युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये या रोगाचा अतिशय प्रसार झालेला आहे. हे या अलीकडच्या संस्कृतीचे एक दृष्टिन्नच आहे बरं का. मनुष्य घाबरला म्हणजे का हो, त्याला काही विचारूच नका. ज्ञानेश्वर महाराजांनी एक दृष्टांत असं दिलाय भीतीचा, ते दिलाय दृष्टांत त्यांनी या आशाश्वत जगाबद्दल दिलाय. एक माणूस जेवायला बसला आणि त्याबरोबर याच्यात विषय चालवलेला आहे, बसेल म्हणजे जेवायला कुठून चालता होईल. त्यांचा दृष्टांत असं आहे की तसं हे जग अशाश्वत आहे म्हणलं, खरं पटलं तर वैराग्य पाठीमागे लागेल. तरी वैराग्य दवरीचा पाठी लागेल, नको नको म्हणलं तरी वैराग्य पाठी लागेल. असं सांगण्यात येते भीती म्हणजे भीती मनाची, परिणाम देहावर. नाही मला हातपाय हलतायत माझे, हालायला हालायचे असते बरं का. नाही मला आता पचत नाही म्हणलं की तुला व्हायचेच त्याला. खरं अशी माणसं पाहतो आपण बरं का. मनाने अगदी त्याचं एक सांगतो, उदाहरण सांगतो आपल्याला. काय मनाचा शरीरावर परिणाम आहे आणि आपलं घोडं तिथे पेन खात आहे. आज ज्ञानेश्वरी संपत आली तरी जैसे थे पण आहे तसंच आहे, बदल नाही त्यामध्ये. एक सोलापूरला एक कल्याण सेवक आहेत, ते आता संकेश्वर मठाचे शंकराचार्य झालेले आहेत. कल्याणचे आधीचे म्हणजे रामदासी होते ते, त्यांचं नाव काय आठवत आता, ते शंकराचार्याचं नाव घेतात ना काहीतरी त्या. तेव्हा सोलापूरला त्यांची ती भेट होती. ती अनेक लोक भेटायला यायची. तेव्हा एक बाई भेटायला आली. त्या बाईना त्यांना काय ज्योतिष येत होतं का नाही काय कोणाला ठाऊक, पण एका ज्योतिषाने त्या बाईला सांगितलं की तुझा मृत्यू 8 दिवसांनी. ज्योतिषाने तिला सांगितलं. हे तिने स्वामींना सांगितलं. स्वामी काय म्हणाले, 8 दिवस काय 80 दिवस काय, मृत्यू येणारच. आता त्यांच्या म्हणण्याचा हेतू काय, किंवा मृत्यू केव्हा तरी येणारच. त्या बाईने अर्थ काय घेतला, 8 दिवसात मृत्यू येणार. आणि 7व्या दिवशी रात्री नवऱ्याला सांगितलं मी उद्या सकाळी जाणार आहे, तुम्ही आपली व्यवस्था करा. दुसऱ्या मनाच्या शरीरावर परिणाम. पण आमच्या मानसशास्त्रात एक उदाहरण दिलेलं आहे, ते फारच अप्रतिम आहे. एका माणसाला टेबलावर निजवला डॉक्टरने ऑपरेशन करण्याकरता बरं का. टेबलावर निजवला, त्याचा अंगठा असं बाजूला घेतला, म्हणजे त्याला दिसणार नाही असं बाजूला घेतला अंगठा, आणि एक सुई टोचली त्याला. मग माहितीये रक्त घेताना ते एक थेंब येतो बाहेर किंवा दाबला तर येतो. म्हाताऱ्या माणसाच्या अंगातून ते येत नाही, दाबावं लागतं तेव्हा येतो. नाही का, एक थेंब बाहेर आला. डॉक्टर काय म्हणाला, अरे बापरे काय रक्त वाहते, काय रक्त वाहते. एक थेंब बाहेर आला होतं बरोबर, आणि डॉक्टर म्हणाला काय रक्त वाहते, हार्ट फेल व्हायला. बघा, दुसऱ्यांदा त्याच माणसाला 2-4 दिवसांनी टेबलावर घातला आणि त्याचं पोट फाडलं, रक्त मुळीच नाही आणि रक्त वाहत होतं, याचा अर्थ नव्हता. बघा, मनाच्या शरीरावर. तर नामाचं काय आहे, मनापर्यंत जरी गेलं तरी पुष्कळ फायदा आहे. आपलं तिथपर्यंतही जात नाही हा दोष. अरे काय गंमत आहे, एक नाम शब्द आहे असं धरून चाला तुम्ही. मी तुम्हाला एक शिवी दिली, तुम्ही जन्मभर वागवता, मला पाहिलं माझी आठवण झाली की शिवी इतकं जोडून देता नाही का. तसं ज्या गुरुने नाम दिलं त्या गुरुला नामाशी जोडायला काय हरकत आहे. पण नाही काय भानगडे कोणाला शोभू नाही का. मला असं वाटतं आपण जर ज्ञानेश्वर महाराजांच्याकडे गेलो किंवा समर्थांच्याकडे गेलो, आपल्याला पाहून त्यांना असं वाटतं देवाने काय निर्माण केलंय, वा 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 असं म्हणत असतील वा नाही का. आणि काय म्हणतात कोणाला ठेवू, पण आपला उद्धार करण्याकरताच ते आलेले असल्यामुळे गेट आउट म्हणत नाही तेवढं सांगायचे तू काय. तेव्हा या नामाचं असं आहे, आतमध्ये सूक्ष्मात शिरल्यानंतर ते स्थिर होईल. किती स्थिर होईल, मी जितका स्थिर आहे तितकं स्थिर होईल. याला अभ्यास आहे, हा अभ्यासच करायला पाहिजे. बाहेरचं जग मी कसं घेतलंय मला सांगा, किती घेतलेलं आहे, अजून घेतो आहे, आणि ते घेतो आहे हे अजीर्ण झालेलं आहे, वाईट आहे हे वाटत नाही. मला वाटतं संतांची जवळ अशी युक्ती असते की तुम्हाला ते बाहेरचे ओकायला लावतात, असं स्वतःहून ओकेल ना तो शहाणा, नाही तर तेच ओकायला लावतात असं वाटतं. त्याशिवाय जागा व्हायची नाही ना त्याला स्थिर टिकायला. हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे. हे कसं कसं सूक्ष्म होत जाईल, अभ्यासानं होत जाईल, याच्या पलीकडे दुसऱ्याला उत्तर नाही. जितका अभ्यास तितकं हे जास्त जास्त खोड होत जाईल. आता आपला आजचा विषय सांगतो. आपल्याला विषय असा आहे की तुला जे विहित कर्म म्हणून आलेलं आहे त्याला ते स्वधर्म असं म्हणतात. तो स्वधर्म तू बरोबर कर, मनापासून
मनापासून कर आणि त्याच्यातच तुला सिद्धी मिळेल. ती कोणची? वैराग्य सिद्धी मिळेल. आता आज मी थोडस आपल्याला निराळ्या परिभाषेत सांगतो. युरोपियन पंडितांनी जसं थोडस मांडलेलं आहे ते त्यांच्या संस्कृतीला अनुरूप असं मांडलं. ते आपल्याला लागू कारण त्या संस्कृतीत आपण जगतो म्हणून मी सांगतो आपल्याला. स्वधर्म, स्वधर्म म्हणजे काय? साधा शब्द आहे. आपल्याला जे करणं योग्य आहे तो स्वधर्म. आपल्याला काय करणं योग्य आहे? जे मी माझ्या जीवनामध्ये आपल्या संमतीने ठरवलेला आहे तो स्वधर्म आहे. पूर्वी नाही. पूर्वी चातुर्वर्ण्यामध्ये तुम्ही ब्राह्मण म्हणून जन्माला आलात तर अध्ययन, अध्यापन, यजन, याजन काय ते आहे ते करावं लागेल. क्षत्रिय म्हणून जन्माला आलात तर लढाई नाही. आज असं नाही. तुम्हाला वाटलं बा माझी प्रवृत्ती व्यापाराकडे आहे, व्यापार करा. एकदा लोकमान्य म्हणाले, ते खरे गीता भक्तच होते, ते म्हणाले आज एखाद्या माणसाने सांभाराचा जरी धंदा सुरू केला तरी मला वाईट वाटणार नाही, पण त्याने तो स्वधर्म म्हणून केला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये मी अप्रतिम काम करीन, मनापासून काम करीन, तो त्याचा सुधर्म असतो. हा बरोबर आहे त्यांचं म्हणणं. सध्याची जी समाज रचना आहे त्या समाज रचनेमध्ये तुमच्या शक्ती, युक्ती, ऍप्टिट्यूड, तुमची आवड याप्रमाणे किंवा हे सगळं जाऊ द्या, तुम्हाला जी संधी मिळेल त्या ऑफिसात तुम्ही जाता. बरं का? कॉलेजमध्ये जायचं. शेवटी की नाही जर सरकारी कॉलेज वाटली ना, हे नंबर इकडे, हे नंबर इकडे, मग तुमच्या नशिबाला आलं ते कॉलेज. काय करणार? इंजिनिअरिंगला जायचं, मार्कच कमी पडले तर चल काही नाही तर BSc तरी करा, अशा वेगळी स्थिती आहे. तेव्हा आपल्या समाज रचनेमध्ये आपल्याला जे आज करणं प्राप्त झालंय, नोकरी, धंदा काही असो, ते करणं हा स्वधर्म. हे आपण समजून राहा घट्ट. काय होत मी काय बँकेमध्ये काम करायला जन्माला आलाय का? नाही. काय तुम्ही काय त्या टेक्सटाईल मध्ये काम करायला जन्माला आलाय का? नाही. तुम्ही काय बॉम्बे म्युन्सिपालिटी तुम्हाला काय बोलून पाठवलंय का? नाही. म्हणजे काय खरं सांग, म्हणजे इंग्लिशमध्ये ऍक्सिडेंट म्हणतात. ऍक्सिडेंट म्हणजे अपघात नव्हे, घडलं झालं. का घडलं काय? काही नाही, सांगता येत नाही. आमच्या ठिकाणी 4 ठिकाणी नोकरीला अर्ज केले, एका ठिकाणी आला, बऱ्याच चला घ्या झाला. बायको म्हणाल मी किती श्रीकांत राहणार, करा ना आपलं म्हणून घेतला. म्हणजे आवड आहे अशा नाही, मग तो शोधायला. एकदा आलं ना मग तो शोधायला. माझं सांगणं पटतंय ना? अहो तुमच्यातलंच आहे. गंमत अशी आहे, युनिव्हर्सिटीमध्ये एका ग्रस्ताने अर्ज केला. डिपार्टमेंट सांगत नाही कारण त्यात ठरलेले नाव असतात, माझ्या नावावर रोल अर्ज केला. ते बनारस युनिव्हर्सिटीचे, बरं का? आणि बाप भटजी नाईलाज म्हणून यांना त्यांनी तिकडे घातले, शिकले, वर आले. पास करणारे जे होते तेही त्यांच्या वडिलांच्या ओळखीत त्यांनी पास करून दिला. अर्ज केला, अर्ज केले, डिलेट. हो, सामान्य नव्हे, डिलेट फार मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये बघत होतो. आणि अर्ज केल्यानंतर मी म्हणलो, अहो तुम्हाला याची आवड आहे का? शिकवण्याची आवड आहे का? विद्येची आवड आहे का? गुरुजी खरं सांगायचं म्हणजे डिलीट झाल्यानंतर तो संबंध सुटलाय, तो आज आता पुन्हा शिकवायला वगैरे येणार आहे. असा मनुष्य जर प्रोफेसर झाला तर त्याचा स्वधर्म म्हणायचा झाला, तर तो स्वधर्म होईल का सांगा? नाही. खरी ज्याला आवड आहे, ज्याला विद्या आहे त्यांनीच त्यात करावं. पण तो काळच राहिला नाही आता, नाही का? त्यांनी प्रमाण ठरवून दिलं ना, इतके 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 इतके. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, नाही का? सांगण्याचा हेतू काय? आजच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला जी नोकरी, धंदा जे काही आहे हा तुमचा स्वधर्म. आता हा स्वधर्म म्हटल्यानंतर त्यांचा सारखा काय घोषा आहे ज्ञानेश्वर महाराजांचा, अति उत्तमपणे करा. तुमच्या ज्या शक्ती आहेत त्या शक्ती सर्वस्वपणाला लावून तुम्ही तो करा. म्हणजे काय करा? ते कर्म जे तुमच्या हातनं होणार ते तुमच्या दृष्टीनं जास्तीत जास्त पूर्ण व्हावं. विज्ञानामध्ये आणि तत्वज्ञानामध्ये पूर्णता कधीही नाही. परफेक्शन अशक्य आहे. कारण असं, जे कर्म तुम्ही करणार ते अपूर्णच आहे. करणारा अपूर्ण, ज्या परिस्थितीत करायचं ते अपूर्ण, प्रत्यक्ष कर्म अपूर्ण. अशा सगळ्या याच्यामध्ये तुम्ही पूर्ण कर्म मी करणार हा भ्रम आहे. यथा सांगरे कर्मतेही घडेना, घडे कर्मते पुण्यगाठी पडेना. बरं समर्थांनी सांगितलेलं आहे बघा. त्याला त्यांनी पर्याय फार सुरेख सुचवला. होत नाही ना तुला? दया पाहता सर्वभूती असे ना, हा एक पर्याय. जाऊ दे कर्म होत नाही ना, निदान सर्वभूती दया केली ठेव. म्हणाले हेही नाही
फुकाचे मुखी नामचेही वसे ना. आता काय करावं. काय सुंदर आहे. अरे त्याला नाम तरी ते नाही ते नाही ते नाही. आता शेवटी साखर नमस्कार घरात बाकी राहिलं त्याला. हे तरी कर म्हणजे सांगण्यात हेतू काय की ते कर्म आता आलंय ना, एकदा घेतलंय ना, एकदा लग्न केलंय ना, मग उत्तम बायको व्हा. आता तुम्ही म्हणा उत्तम बायको म्हणजे फारच कठीण आहे सांगणं, बरं का. थोडक्यात सांगतो. हा, तुम्ही म्हणा तुमचा अनुभव, मी सगळ्यांचा अनुभव, माझं काय अनुभव. नवऱ्याला ताब्यात ठेवायचं, पण त्याला जाणीव होईल नसावी की मला ताब्यात ठेवलंय, आणि म्हणून ती उत्तम बायको. बरोबर आहे ना. पुरुषांनाच विचारलं पाहिजे, बरं का. आणि हे चातुर्य कालिदास म्हणतो बा अशिक्षित पटुत्व आहे, मी न शिकवता येणार आहे असं कालिदास म्हणतो बा. आपल्याला काय करायचं. अशिक्षित पटुत्व मी त्यांना आणतोच असतं म्हणतात. मुद्दा सांगण्याचं काय, ज्या जीवनाच्या क्षेत्रात तुम्ही आहात आणि एकदा तुम्ही धरलं की हे असं आहे, बस ते कर्म अतिशय उत्तम प्रकारे करून. कर्म उत्तम करणं म्हणजे काय प्रश्नाला कर्म म्हटलं कर्माचे साधन आहे. अहो अभ्यास करायचा म्हटला म्हणजे टेक्स्टबुक पाहिजेत ना, ग्रंथ पाहिजे, त्याशिवाय काय शिकवणारा पाहिजे, सगळंच आलं. साधनं आली, साधनं सगळी मला अनुकूल होतील असणार. एखादा कारखाना जरी असला, जुनी मशिनरी असली, आता विमानाचं काय झालं हो बरोबर नाही का. आता पायलट अगदी हुशार आहे आणि काहीतरी बिघडलं का तो काय करेल नाही का. ते मध्ये म्हणे मी ऐकलं बुवा, एक जपानी रेल्वे इंजिनियर आले होते लोकल तपासायला. लोकलची आपली सर्व्हिस आहे ना, ते 1928 सर्व्हिस सुरू झालेली आहे मला वाटतं लोकल, बरं का. तेव्हा त्यांच्याकडे 10 वर्षांनी सगळे ते गाड्या बदलतात. 3 वर्ष 50-60 वर्ष चाललंय, तो म्हणाला देवच तुमचं रक्षण करतोय. सच ना भाई बात. ती गाडी चालते कशी, गर्दी कोण, ते सगळे आराम आहे. म्हणजे म्हणूनच घरी जाताना तुम्ही गुरु नमस्कार करून जात जा की बाबा आलो गेलो. आणि विमानात म्हणजे एकदम स्वर्गाला, खाली गेले नाही काही, जाता वरतो, त्याला घालायची गरज नाही. सांगण्यात येत काय आपल्याला. कर्म म्हणजे साधन आहे. बाई उत्तम सुगरण आहे. सुगरण म्हणजे आपले स्वयंपाक उत्तम करते. तुम्हाला पदार्थ जर बरोबर दिले नाही तर नाही का, काय तर मला कळत नाही, पण ते तुम्हाला पूर्णाची पोळी करायची आणि ती कणिक आहे ती त्याला योग्य नाही, काय करेल बाई मला सांगा. म्हणून कर्माचे साधन परतंत्र. मी जो स्वधर्म मानला आहे तोही परतंत्रच आहे. ज्या समाजात, ज्या काळी, ज्या परिस्थितीमध्ये मी आहे त्या परिस्थितीत मला जी पर्याय असतात, हे पसंत करा, हे पसंत करा, त्यात मी करणार. म्हणून तेही माझ्या हातात. कर्म माझ्या हातात नाही, कर्माचे साधन माझ्या हातात. कर्माचं फळ, कर्म म्हटलं की त्याच्या अनेक लोकांशी संबंध आला. अनेक लोकांशी संबंध आला, काही अनुकूल काही प्रतिकूल, म्हणजे तेही माझ्या हातात नाही. आणि या सगळ्यातून जे फळ निर्माण होणं ते तर माझ्या हातात नाही. मग उत्तम कर्म म्हणजे काय. उत्तम कर्म म्हणजे माझ्या ज्या शक्ती आहेत, माझी बुद्धी, माझं शरीर, हे सगळं निष्पक्षपातपणे, इम्पार्शियली आणि अगदी प्रामाणिकपणे, व्हेरी ऑनेस्टली, सिन्सिअरली वापरून जे कर्म घडतं ते कर्म उत्तम कर्म समजायचं. बरं, मी तोच विषय तुम्हाला दुसरं काही नाही या लक्ष्मी पटेल अशा भाषेत सांगतो. बरं, अहो असं आहे, ते हळबडजीवर जर गंमत करायची, अरे हजाम उत्तर वस्त्र चांगलं नाही तर काय केली म्हणाले, आग व्हायची दाढी करताना, किंवा पाणी नसलं तर काय केलं, असं नाही का. साधनाला फार महत्व आहे, पण साधन वापरणारा सुद्धा कसा पाहिजे. तर अहो आजकाल तर असं झालेलं आहे, तुम्ही साधं एखादं मशीन घेतलं घरी, ते वापरायचं कसं जर माहीत नसेल तर फजितीची पाळी आहे. समजा तुमचे पैसे कुठे झाले, मोटर घातली मी, त्या मोटरचं काही बिघडलेलं नसतं, जरा पुढे आवाज येतो, ते नेऊन द्या, 5-25 रुपये लावतो तुम्हाला, काही नसते, एखादं स्क्रू नुसतं काही करतो. म्हणजे साधनाला अतिशय महत्व आहे, जितकंच कर्म करणाऱ्याला सुद्धा. मग माणसाने काय करावं, 3 गोष्टी सांभाळायला. पहिली गोष्ट, कर्म आपल्या शक्तीनं जेवढं करता येईल तेवढं करायला पाहिजे, मॅक्झिमम पॉसिबल. तर सरळ मी समाजशास्त्र सांगतोय ना, इंग्रजी शब्द त्यांचेच वापरतोय. म्हणजे तुम्हाला एखादं नामाचं घ्या, तर माझ्या आजच्या परिस्थितीमध्ये प्रामाणिकपणे मला किती नाम घेता येईल तेवढं घेणं, आणि महाराजांचे शब्द यायला होईल तेवढं. काय करायचे लोक, होईल तेवढं म्हणजे सगळ्या उपद्व्याप करून मग
होईल तेवढं, असं याचा अर्थ नाही हो. आपण व्यवहारी लोक आहोत, बरोबर शब्दाला टोपी घालण्याचा प्रयत्न करतो नाही का? नाही, तर तुला जास्तीत जास्त जेवढं करणं शक्य आहे हे पहिलं. दुसरं, कर्म करण्यामध्ये सुपरव्हिजन नसली पाहिजे, कोणाची निगराणी नाही. जेवढं माझ्याकडनं शक्य आहे प्रामाणिकपणे तेवढं करायचं. आमच्या तिकडे मोगलाईमध्ये असं असे, एक फायनान्स डिपार्टमेंट घ्या, त्याच्यामध्ये असं असे 10:30ला आले हजर, म्हणजे मुसलमान लोक हजर, त्यांचंच राज्य, हजर झाले की हात शूज करून जरा शेरवानी काढली, जरा पंखा का सोडला, अरे जरा यार पाणी लाव, पाणी बिणी प्यायले की साधारण 12-12:30 का एक तास दीड तास. मग नमाजला चालले, अर्धा तास नमाज झाल्यानंतर एक अर्धा काम केलं, आता पुन्हा नाश्ता खायला जेवायला चालले, पुन्हा असं तिकडे तिकडे आल्यानंतर 3-4 वाजता चहा प्यायचा, असं करून कसं तरी 5 वाजेपर्यंत ढकलायची की चाललं. त्या काय व्हायचं, अवची कागद अर्जंट जायला पाहिजे, जायचे नाही का? तेव्हा त्यांनी एक म्हण शोधून काढली, अरे हे अर्जंट आहे, जायला पाहिजे. त्याला मराठीत काय म्हणतो? तातडी. हा बरोबर, शब्द चांगला आहे, तातडी नाही. ते स्लिप लावतात ना अर्जंट म्हणून, ते सरकारी नोकर आहेत ना ते, त्यांना बरोबर काय शब्द मेमो दिला म्हणजे ज्ञापक म्हणे. ज्ञापक काय दिलं, ज्ञापक कोणा तेव्हा ते अर्जंट म्हणून लावायचं. तो हजरत काय म्हणतो, क्लार्क आज जाता नाही कल राहता नाही. हे त्याचं उत्तर, काय सुंदर उत्तर आहे. आज जाणार नाही, तुमचा कागद आज जाणार नाही, पण कल उद्या राहणार नाही, पण उद्या पुन्हा तेच सांगणार, आज जाता एवढं जाणार. हे काय नाही, याचं तुम्हाला उत्तम उदाहरण सगळ्यांच्या अनुभवाचं, गवंडी लोक काम करतात ते बघा. तुम्ही बिल्डिंगच्या ह्याच्यावर काही इकडे काम लावून द्या, घरी येऊन बसा, त्याला पिढ्या फुंकीत बसतील, काही काम करायचे नाही. बरोबर आहे ना माझं म्हणणं? आयडी मला तरी कल्पना काय हा की नाही, कायमचा हा त्यांचा स्वभाव दिसतो. एकदा काय झालं, आता 1910 सालची गोष्ट आहे. महाराज म्हणाले अरे माझा घोडा आण म्हणाले. गोंधळाहून 3-4 मैलावर महाराजांचं एक शेत होतं, किरक साहेब गावाला एक शेत होतं. तेव्हा तिथे खोली बांधणं चाललं होतं. तेव्हा 10-10:30 सुमार 4-5 महिन्यावरच होत ते. आणि घोडा म्हणल्यावरती तर तो नागप्पा जो होता तो महाराजांच्या मागे पळत जाईल. ते लोक विलक्षण, पंढरपूर पण 50 मैल पळत जाईल. काय ते लोक विलक्षणच बसायले. तेव्हा महाराज घोड्यावर बसले तेव्हा त्याच्या मनात आली कुठे निघाले. तेव्हा काय म्हणाले, ते माझे महाभुजूंचे म्हणजे गवटी काम करतात की मला पाहायला जायला पाहिजे बघा असं बोलले. आता ही 10 साल, आता ही 80 साल, म्हणजे आहे तसंच आहे. बरोबर हे नाही. काम म्हटलं ना, कर्मयोग म्हणतात ना, तुम्ही स्वधर्म म्हणतात ना, बरोबर झालं पाहिजे. तुम्ही बघा चाल ढकल नाही उपयोगाची, कोणी पाहता आहे न पाहता आहे नाही. आणि इथे भगवंताची जरूर आचार्यांनी सांगितलेली आहे की माझं कर्म कोणी माणूस नसेल पाहत, पण परमात्मा पाहतोय ना, हे तो पाहतोय म्हटल्यानंतर त्याचं लवाडी व्हायचं. तुम्ही महाराज म्हणायचे तुम्ही सगळ्या जगापासून लपून ठेवा, दोघांकडून लपून ठेवतोय, एक स्वतःपासून आणि भगवंतापासून. कोणी काय लपून ठेवू शकत. म्हणून स्वधर्माचं दुसरं लक्षण असेल तर अतिशय प्रामाणिकपणे, उत्तमात उत्तम प्रामाणिकपणे. तिसरी गोष्ट एक अतिशय महत्वाची आहे याच्यामध्ये की कर्म करीत असताना ते जितकं पूर्ण करण्याचा प्रयत्न करता येईल तेवढा केला पाहिजे. आपली पूर्णत्वाची कल्पना पुढे जसं जसं ते वाढत जाईल, ज्ञान अधिक होईल, साधन उत्तम मिळतील, तसं आणखी पूर्णता येईल. पण माझ्याकडनं बस झालं, याच्या पलीकडे आता मला करता येत नाही, तात्पुरतं एवढं तरी वाटलं पाहिजे. ही 3 गोष्टी आहेत. आणि हे जो करील त्याला काय होईल हे सगळी पार्श्वभूमी मी ज्ञानेश्वर महाराजांचे दृष्टांत दिले त्याकरता सांगतो. कर्म तुमच्या आवडीचं नाही. उदाहरण घ्या, तुम्हाला स्वयंपाकाचं कंटाळा, एखाद्या बाईला स्वयंपाकाचं कंटाळा आलाय आणि रोज स्वयंपाक करावा लागतोय आणि परमार्थ पाहिजे. हो ते आहे ना, नुसतं नाही प्रपंच, तिला परमार्थ पाहिजे, स्वयंपाकाचं कंटाळा आहे, मग ते करायचंय, नाईलाज म्हणून करायचं का असं ना. पण जितकं उत्तमात उत्तम करता येईल तितकं प्रामाणिकपणे असं ते कर्म केलं पाहिजे. काय परिणाम होईल याचा, तर जे कर्म मी करणार त्या कर्माविषयी असणारी जी आसक्ती आहे ती आसक्ती करेल. कारण माझ्या नावडीच आहे, नाईलाज म्हणून करतोय.
प्रेम कमी होणार. हे ध्यानात ठेवा. आपण ते उगीच सांगत नाहीये. जे वाट्याला आलेलं कर्म आहे काय ते करा, काय करावं. किंबहुना प्रपंच असं जो करेल ना त्याला परमात्मा जरी दिसून झाले की नाही बो हे करायला पाहिजे, काय करायचं. म्हणजे तुमच्या वाट्याला आलेलं कर्म घरचं असो दारचं असो अत्यंत जीव घालून मनापासून केल्यानंतर ते कर्म अपूर्णच राहणार, ते पूर्ण होणारच नाही. ही वृत्ती आली की करायचं आहे, याच्यात पूर्णता नाही, पूर्णतेशिवाय समाधान नाही, पण हे करायला पाहिजे म्हणून करायचं. आणि ते झालं की त्या कर्माचा जो रस असतो, कर्माची आवड असते, ती आवड कमी होते. म्हणजे दृश्याचं प्रेम कमी होतं आणि दृश्याचं प्रेम कमी झाले की वैराग्य प्राप्त होतं. हा मुद्दा आहे त्याचा. प्रपंच करून सुद्धा हा दुःखमयच आहे, हा शेवटी समाधान देणार नाही. तरी पण मला अंगावर आलंय ना करायला पाहिजे. एक तुम्हाला ते उदाहरण सांगतो ना, ते लोकच मिळाले. एक साधू होते, मला सांगितलं मी, त्यांच्या किने एक जमीन होती. हे कधी जमिनीवर गेले नाही, त्यांच्या भावाने जमीन लाटली. यांनी की लोकांकडून भीक मागून दावा केला, खालच्या कोर्टात विरुद्ध गेला, हायकोर्टात विरुद्ध गेला. ते पैसे आले लोक, अधिकारी मनुष्य, मारुतीचा उपास मंदिरात राहायचा. आणखी त्यांनी हे केलं, सुप्रीम कोर्टात गेले, त्यांच्यासारखा झाला दावा. घरातून हल्ले नाहीत, मंदिरातून, आणि दार आली की तुमच्यासारखं झालाय, आणि बसल्या ठिकाणी ती जमीन एका मंदिरात घेऊन टाकली. अरे मग हा उपद्रव कशाला एवढा? जर शेवटी त्या मंदिराला द्यायची होती कुठे, मग हा वरपर्यंत झाला. हा खेळ आहे म्हणाले, हा खेळ आहे. असा खेळ म्हणून तो प्रपंच करेल, हे ध्यानात ठेवा. खेळ म्हणून खेळेल तरी हार कधी जिंक. आणि हे सुख दुःखे सभे कृत्वा लाभा लाभ गीता समत्वम योग उच्यते. याचं कारण हे आहे. बरं उदाहरण घ्या आणखी एक, की तुमचं जावई तुम्हाला पाहिजे तसं निघाला. सगळे जावई असेच असतात आपल्या सगळं, बरं का. कधी सासऱ्याला पसंत पडायची नाही. निदान सासूला, सासू म्हणेल वा जावई काय, पण सासऱ्याला कधी पसंत पडायची नाही. असं असून सुद्धा तुमच्याकडून त्याचं जेवढं करता येईल तेवढं केल्यानंतर अरे तो असाच वागायचा हे समजून जो मनुष्य राहिला तर सुख दुःख होतंय कसं. तसंच प्रपंचाचं आहे, सगळं अनुकूल आहे तरी पण समाधान नाही. याचं कारणच असं, हे दृश्य आहे, हे तृप्ती देणारच, अतृप्ती देणार आहे, कधीही तुम्हाला समाधान देणार नाही. ही वृत्ती व्हायला स्वधर्माचं आचरण हा एकच मार्ग. मग ते कर्म कोणतंही असू द्या. आता काय ते सेना नारायचं कर्म काय होतं, किंवा तो चोखा मेळा होता, ते ढोरं ओढायचा, त्याचं कर्म काय होतं नाही का. कर्म काही असते ना, त्या कर्मामध्ये आपण जर ही वृत्ती लावली तर ते कर्म आपल्याला दृश्याच्या पलीकडे नेतं, हे त्यांना सांगायचं. त्यातल्या त्यात मनासारखं जर कर्म नसलं तर ते जास्त मोठी परीक्षा आहे. आणि बहुतेक आपल्या सगळ्यांचं असंच असतं, हे ऑफिस नको बा, दुसऱ्या ऑफिसात जा. त्याला हे कळत नाही की शेवटी माणसांशी संबंध येणार. इथे एक करायचं तिथे दुसरी करा. एक गंमत सांगतो, माझा एक विद्यार्थी एक ऑफिस सोडून दुसऱ्या ऑफिसात गेला. तो काय ऑफिसर तो त्रास देत होता, हजार भानगडी हो. तो मद्रासी होता ऑफिसर, तो त्याच्या लोकांना हे करायचा, याला आहे का रिझर्व्ह बँकेचीच गोष्ट आहे. ते काहीतरी मग कुठे बाहेर पाठवायचं, कुठे तो आपल्या लोकांना पाठवायचा. यात मला त्या ऑफिसरचा दोष मुळीच दिसत नाही. कारण असं त्याचा अधिकार आहे तो वापरणारा स्वार्था करता. मी म्हणलं तू काम बरोबर करतोस की नाही, आता कोण काम करतो म्हणलं, हे याच चुकलं बरं का. तेव्हा सांगायचं ते त्याने सोडलं आणि कुठेतरी नाबार्ड म्हणून काहीतरी आहे नवीन घडत तिकडे गेला. मी म्हणलं आता कसं काय आहे, निरूपणाला येणार आहे असं जो बाहेर बसलेलं आता कसं काय. अरे काय सर सांगायचं म्हणली ते पिऊन असले उलमंडळ म्हणाले की ते हे बरोबर म्हणायची बाई आली म्हणाली. आता